शुभू हे हॉस्पिटल मला काही ठीक वाटत नाही. उगाच सानिकाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. आपण ना तिला एखाद्या दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. चल लवकर काढा सलाईन. इंद्रनील तू कुठे जायचं नाही, आमच्यासोबत यायचंयस. कुठं असेल ती? बघूया थांब. चल रे. स्वीटी श्रावणीचा आवाज आहे. हळूहळू शुभू चल. काय बघतोय? हळूहळू सांग. शुभू, सावकाश सांग. तू गप्परच चाल. सानिका काही होणार नाहीये. चल तू. सानिका मेली का काय? इंद्रनील स्वीटी थांब. सानिका जर मेली असेल ना तर सगळं आपल्यावर येईल. आता आपण लपून राहिलंच बरं. डॉक्टर 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 ती सानिका होती ना, अबॉर्शन चालू होतं ना तिचं. मेली का काय ती? नाही, ती अजून जिवंत आहे. अहो खूप ब्लिडिंग झालंय ना, त्याच्यामुळं तिचा भाऊ तिला वाचवण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलला घेऊन पळालाय. पळाला? अहो असं कसं काय पळाला? ऑपरेशन थिएटर मध्ये कोण पण येतं का असं? हा? अहो अक्कल नव्हती का तुम्हाला? काय केलं तुम्ही? स्वीटी 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 त्यांच्यावर ओरडून काय होणार नाही. आपण आता शुभंकरच्या मागे झाला पाहिजे. हा कुठं नेलं त्या तिला? सॉरी, मला माहिती नाही. कसला डॉक्टर आहे तुम्ही? सानिका डॉक्टर डॉक्टर लवकर या, इमर्जन्सी केस आहे. डॉक्टर डॉक्टर काय झालंय? आधी काउंटरवर जाऊन फॉर्म भरा आणि फाईल बनवा. हे बघा डॉक्टर, तिच्या युट्रस मधून खूप ब्लिडिंग होतंय. खूप सिरियस आहे ती. प्लीज तिला वाचवा. तुम्ही उपचार सुरू करा, मग आम्ही जाऊन सगळी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो. अरे तुम्ही शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांची मुलगी श्रावणी ना? हो डॉक्टर, प्लीज माझ्या नंदीला वाचवा. काय झालंय यांना? हिचं अबॉर्शन केलं जात होतं, तेव्हा कुठल्या तरी रक्तवाहिनीला बहुतेक इजा झाली आणि म्हणून खूप ब्लिडिंग होतंय. नर्स, पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या आणि ऑपरेशनची तयारी करा. शुभू, बाबांचा फोन आहे. आपल्याला त्यांना खरं काय ते सांगायलाच हवं. हॅलो बाबा. हा श्रावणी, तू आणि शुभू कुठं आहे ग? हा सानिका आहे का तुमच्या संकट? कवा तर फोन लावायला आम्ही तुला. हो हो, ॲक्च्युली आम्ही इथे सिटी हॉस्पिटलमध्ये आलो. सिटी हॉस्पिटलमध्ये काय झालंय सानिकाला? तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच सगळे निघा आणि इथे या, मग सांगते मी. ठेवते. काय काय झालं? सानिका कुठे आहे? श्रावणी म्हणाली का ते सिटी हॉस्पिटलमध्ये काय? हा, हॉस्पिटलमध्ये? काय झालं सानिकाला? त्यांनी आपल्याला तिकडे बोलवलंय. बघितलंय? हेच बोलत होतो आम्ही. त्या श्रावणीमुळेच झालं असणार. ती श्रावणी का नाही, तिनंच नेलं असणार आपल्या सानूला हॉस्पिटलमध्ये. श्रावणीची एवढी हिंमत, माझ्या पुरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता तर तिला मी सोडणारच नाही. काय रे? हा? काय करायला पाठवलं होतं तुम्हाला? त्या इंद्रनीलची मदत करायची होती ना तुम्हाला? मग काय केलं तुम्ही? तो शुभंकर आल्यानंतर घाबरून शेपूट घालून पळून निघाला तिकडनं. अहो साहेब, अहो तो शुभू जनावरासारखा अंगावर धावून आला. अहो अजून थोडा वेळ थांबलो असतो ना तर ठार मारलो असतो. ए हो साहेब. काय काय चाललंय? काय आमचे पैसे पैसे हवेत का? पैसे हवेत त्याला. पैसे 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 पैसे. थांबा थांबा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा.
पोरून आहे ना पैसे पैसे त्यांना हे पैसे घ्या आणि निघायच ना. काय करायचंय आता आपण? काय करणार? दुसरा काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? बघू जे काय होईल ते होईल आता. मला इंद्रनीलची काळजी वाटायला. तो शुभू आहे त्याच्या संकट. त्यानं इंद्रनीलला काय केलं तर? काय झालंय माझ्या सानिका सोबत? इथं काय आणलं तिला तू? अगं मी काय विचारतोय का? काय केलंयस माझ्या सानिका सोबत? हो सांगते मी सांगते. काय केलं सानिकावर? बोल. कुठे? ऑपरेशन थिएटर. आम्हाला हिचं ॲबॉर्शन करायला सांगितलं. हा ना, मी सांगतो माझी काही चूक. तू तुझ्या बहिणीच्या सांगण्यानुसार वागलास. हा, तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतास आणि आज तूच तिला इथं ऑपरेशन करायला घेऊन आलास का? जर का माझ्या सानिकाला काही झालं ना तर जीव घेईन मी तुझा. अण्णा माझी काही चूक नाही हो. म्हणजे तरी बी मी माफी मागतो तुमची. ह्या दोघांची. ही श्रावणी आहे ना, हिने आणि शुभू यांनी माझी पेपरात बातमी दिली, बदनामी केली आणि पोलिसात बी कंप्लेंट केली. म्हणून मी केलं. इंद्रनील, अजून कुठं बोलतोस? अजून कुठं बोलतोस तू? बोलतोस? बस थांब. बस शुभू थांब. इकडे इकडे ये. आता खरं खरं सांगायचं, ह्या सगळ्यात तुझ्या पाठीशी कोण उभं आहे? स्वीटीचं नाव सांगितलं तर माझं काही खरं नाही आता. काय विचारते मी? मला माहिती आहे सगळं तू एकट्याने केलेलं नाहीयेस. तुम्ही आता गपचूप सांग, ह्या सगळ्यात तुझ्या बरोबर कोण आहे? इंद्रनील सांगतोस का? डू इट. सांग. स्वीटी स्वीटी स्वीटीच्या सांगण्याहून केलं.